आले रे आले गणराया आले. उद्या गणपती बाप्पांचं प्रत्येकाच्या घरात आणि दारात आगमन होणार आहे. देशभरात गणेश उत्सव जोरात साजरा केला जातो. एक गणेश उत्सव म्हणजे एक आपल्या परंपरेचा संस्कृतीचा उत्सव म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. मी सध्या संभाजीनगरातील जिल्हा परिषदच्या मैदानावर आहे आणि आपण इथं पाहिलं तर इथे या गणरायाच्या एक सुंदर प्रतीच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. जशा स्मार्ट सिटीमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या गणरायांच्या मूर्त्या असतात, त्याचप्रमाणे इथे आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेच्या मूर्त्या पाहायला मिळतात. दगडूशेठ हलवाईची मूर्ती असो किंवा नंतर मग लालबागची मूर्ती असो किंवा मग तिरुपती देवाच्या आकाराची मूर्ती असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकाराची मूर्ती असो, प्रत्येकाच्या रूपात आपल्याला गणराया पाहायला मिळतात. विष्णू देवताच्या रूपात सुद्धा गणरायाच्या मूर्त्या आहेत. म्हटलं जातं की गणरायाची पूजा ही हिंदू संस्कृतीमध्ये एक मानाचं स्थान आहे, कारण की कोणत्याही शुभ कार्याच्या आधी गणरायाला पूजलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर इथे या छान प्रकारे या मूर्त्या आहेत. अनेक मंडळी आहेत जे इथे भक्त त्यांना घ्यायला आलेले आहेत. आपल्यासोबत काही भक्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आज गणरायाला घ्यायला तुम्ही आलायत, विराजमान होणार आहेत, काय भावना आहेत तुमच्या? का उत्सुकता आहे सगळ्यांच्या मनामध्ये. हेच आता गणपती प्रत्येक वेळेस जर गणपतीचा सण येतो, उत्सव येतो, यावेळेस त्याच्याहून जास्त उत्साह गणपतीचा आहे. विघ्न अर्थ आहेत. सगळ्या गणपती सगळ्या घरामध्ये सुख समृद्धी लाभो ही सर्वांची इच्छा आहे. यावेळेस खूप उत्साह लोकांमध्ये आहेत. तीच उत्साह या गणपती निमित्तानं सगळ्यांच्या घरात भरभराट हो, सगळ्यांचा विकास हो, आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा विकास हो ही सदिच्छा आहे. काय गणरायाकडे काय मागणं आहे, काय इच्छा आहेत? गणरायाकडे हेच मागणं आहे की आपल्या देशाची उन्नती झाली पाहिजे, कीच आपला विकासाचा पाडा खूप वर गेला पाहिजे. जसं आपले मी सांगितलं लास्ट टाइम, बरेचसे राजकारणी आहेत आपल्या, त्यांनी थोडंसं विकासाकडे अजून भर दिली पाहिजे. जे आपलं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर आहे त्याची अति उन्नती झाली पाहिजे. याच्यामध्ये विकासाचा वाटा राजकारण्यांकडून झाला पाहिजे. हीच सदिच्छा सद्बुद्धी गणपती बाप्पा त्यांना द्यावं या माध्यमातून मी सांगू इच्छितो. नक्कीच आपण जर पाहिलं तर या वेगवेगळ्या ज्या इच्छा आहेत, आपल्या आशा आहेत, ते गणरायाकडे मागताना आपल्याला भक्त पाहायला मिळतात. आणि याच प्रकारे आता संभाजीनगरात नव्हे तर देशभरात गणेश उत्सवासाठी प्रत्येक जण आता उत्साही झालेला आहे. त्यासोबत काही मूर्तिकार सुद्धा आहेत ज्यांनी या मूर्ती घडवलेल्या आहेत आणि ते विक्रेते सुद्धा आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाविकांमध्ये उत्साह दिसतो. त्याचप्रमाणे तिथे काय परिस्थिती आहे, लोक येत आहेत काय मूर्त्या घ्यायला? सध्या भाविकांमध्ये उत्साह तर म्हणजे बऱ्यापैकी चांगलीच आहे. होईल तेवढं तर पीओपी बंदीमुळे सध्या सरकारने जो निर्णय घेतला पीओपी बंदीचा, त्यामुळे भाविक थोडे नाराज आहेत. पण जी पीओपी बंदी सरकली त्यावरनं मूर्त्यांचे रेट थोडे हाय झालेत, तर भाविक त्याबद्दल थोडे नाराज आहेत. होईल तेवढं शाडू मातीची मूर्ती मागणी जास्त आहे. तुम्ही एक मूर्तिकार सुद्धा आहात. एक मूर्ती घडवण्यात किती कालावधी लागतो? स्वतःच्या हाताने तुम्ही अनेक मूर्त्या बनवलेल्या आहेत असं बोलताय. किती कालावधी लागतो एका मूर्तीला? एक मूर्ती बघायला गेलो, हा मुंबई पॅटर्न आहे, असा पॅटर्न बनवायचा म्हटलं की एका मूर्तीला 8 ते 10 दिवस लागतात. बरं, ज्या मोठमोठ्या शहरात ज्या मूर्त्या असतात, मोठमोठ्या मूर्त्या असतात, त्यांचीच रूप आता आपल्याला संभाजीनगरात तुमच्या दुकानात पाहायला मिळतात. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला की आपण पण असं करावं? आम्ही म्हणजे नेहमीप्रमाणे जे 2, 3, 4 फुटामध्ये मूर्त्या बनवत होतो, त्या मूर्त्या आता बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतात. आम्ही यंदा असा निर्णय घेतला की जे मुंबईचे पॅटर्न आहे यंदा आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बनवून बघू, रिस्पॉन्स कसा राहतो काय राहतो. आम्ही 4 ते 5 मॉडेल बनवलेत आणि त्या मूर्त्यांना रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगला झालाय. नक्की जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या तऱ्हेचा गणराया आपल्या घरात बसवण्यासाठी भक्त आणि नागरिक सुद्धा इथे आता उत्साही आपल्याला पाहायला मिळतात. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.